नमस्कार, सुस्वागतम. लोपामुद्रा या कार्यक्रमात मी अभिजित खांडकेकर आणि मी स्पृहा जोशी. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर लोपामुद्राच्या निमित्ताने आज विषय निघालाय कवितेचा. आपल्या सगळ्यांसाठी मराठी कविता म्हणजे जी जन्मापासून आपल्या सोबत असते. लहानपणी आपल्यासाठी बोबडं होऊन आई आजीने शिकवलेल्या कविता आपल्याला बोट धरून भाषेच्या जगात घेऊन जातात, भाषेच्या प्रेमात पाडतात. मला वाटते बसुनी विमानी अफाट गगनी हिंडावे म्हणत आपण शाळेत येतो. वर्षभरातल्या मराठीच्या पुस्तकातल्या 11 कविता आपण 1100 वेळा तरी वाचतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी भन्नाट मिळाल्याचा आनंद होतो. कविता आपल्याला आनंद समाधान तर देतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोन देतात. अगदी खरंय. काय काळ असतो ना तो. मी फूल तृणातील इवले पासून आई घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं पर्यंत सगळ्या कवितांचा अक्षरशः रिकॅप झाला तू म्हटल्यानंतर. पण तुला माहितीये का, मराठी कवयित्रींच्या या परंपरेचा उगम आहे तो संत परंपरेत. अगदी खरंय. या परंपरेने आपल्याला फक्त संतच दिले नाहीयेत, तर लाख मोलाचं असं साहित्य आणि शतकानुशतकं पुरणारी मूल्यही दिलीत. ज्या काळात स्त्रियांवरती असंख्य निर्बंध होते, समाज आणि संस्कृतीवर कर्मठतेचा पगडा होता, त्या काळात या स्त्रीने आपल्या मराठी भाषेतलं पहिलं स्त्री आत्मचरित्र लिहिलं. तिचं नाव होतं लक्ष्मीबाई टिळक आणि या पुस्तकाचं नाव होतं स्मृतिचित्रे. त्या काळात म्हणजे 1900 साली एकीकडे नवऱ्यासोबत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचं धाडसी पाऊल उचलणारी ही बाई आतून तितकीच हळवी, माहेराबद्दल कवितेतून बोलणारी. आईवर असंख्य कविता झाल्या मराठीत, पण एका मुलीला माहेरपणाला न्यायला आलेल्या मावशीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेली बहुधा ही पहिलीच कविता. भरली घागर या संग्रहातली ही कविता ऐकूया. लक्ष्मीबाई टिळकांची मी तुझी मावशी तुला न्यावया आले. ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे, ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे, तू भी लागले कुठे कुठे तव डोळे. ही गाडी वाजे खड 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 दूर, हे इकडे उडते धड धड तव ही उर. तू प्रसन्न आता क्षणे खिन्न तू होशी, मेघात गवसला चंद्रच दुसरा दिसशी. तू अल्लड साधी पोर लाडके, तू अल्लड साधी पोर लाडके, गुरुजने कल्पिली थोर लाडके. तुझ कशास हा संसार लाडके. हा 2 दिवस तरी टळू म्हणूनी झाले, मन अधीर गेले माहेरात व गेले. माहेरी आपण भाऊ बिजेला जाऊ, येतील न्यावया बाबा अथवा भाऊ. हे प्रौढपणाचे ओझे फेकून देऊ, सुचतील तेवढे खेळ खेळूनी घेऊ. ही मनात तुझ्या बाई वासना, मी ओळखिले का नाही सांगना. भर बघू पुन्हा अश्रूही लोचना. ये हासत आता आलिंगी मज बाळे, मी तुझी मावशी तुला न्यावयाले, मी तुझी मावशी तुला न्यावयाले, मी तुझी मावशी तुला न्यावयाले. शांताबाईंबद्दल एक तुला छोटीशी गंमत सांगते. हा, मी लहानपणी त्यांना पाहिलं होतं आणि मग नंतर त्यांच्या कविता वाचल्या आणि मग त्या दोन्हीतलं साम्य माझ्या लक्षात आलं. म्हणजे ना, त्यांच्या रूपासारखीच त्यांची कविता आहे. म्हणजे कशी? म्हणजे बघ, डोक्यावर पदर घेतल्यासारखी शालीन आणि संस्कार संपन्न, कपाळावरच्या टिकलीसारखी ठसठशीत आणि टवटवीत, डोळ्यावर सतत नाविन्याचा चष्मा असलेली आणि नजरेसारखीच सतत काहीतरी नवं चांगलं शोधणारी, गालावरच्या हास्यासारखी मिश्किल तर कधी त्यांच्या आवाजासारखीच
मौसूत रेशमी. सुती साडीसारख्या शालीन रूपात असलेल्या मराठी कवितेला भरजरी पैठणीचं रूप दिलं ते शांताबाईंनीच. तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ शांताबाईंनी मराठी कविता, गाणी, लेख, कथा, कादंबरी सगळं काही भरभरून लिहिलं. म्हणजे खरं सांगू का, रेशमाच्या रेघांनी लिहिणाऱ्या शांताबाई जेव्हा पैठणीसारखी कविता लिहितात तेव्हा आपले हात मात्र अक्षरशः जोडले जातात. फडताळात एक गाठोड आहे. फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेली, शाली. त्यातच आहे एक घडी करून जपून ठेवलेली पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीनं या जपलेत एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोट पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोट पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पडदारून हसली. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आहेबपणी मरण आले हाचीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात. मधली वर्ष गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझं कुशल सांगा. याच काळात कवयित्री नव्या जुन्याचं छानसं मिश्रण साधू लागल्या. त्यांच्या कविता नव्या पद्धतीच्या पण पारंपरिक भावनांची नातं सांगणाऱ्या. प्रभा गणोरकर, अनुराधा पोद्दार, अंजली ठकार, वृंदा लिमये, सुहासिनी इर्लेकर, वासंती मुजुमदार, सुनीता जोशी, अनुराधा पाटील या सगळ्या जणींनी एक नाही तर अनेक दशकं स्त्रियांच्या मनातलं सारं विलक्षण सुंदरतेनं मांडलं. यातल्या कुणाचे एखाद दोन कविता संग्रह आलेत, कुणाचे जास्त, पण कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं तेवढंच महत्वाचं होतं. कारण या सगळ्यांमुळे कवितेमध्ये स्त्रीचे वेगवेगळे मूड्स, ॲटिट्यूड आणि व्ह्यूज सगळं स्पष्ट दिसू लागलं. अजून एक महत्वाचं म्हणजे या काळात कवयित्रींची कविता अलंकारांमधून बाहेर पडून अनुभवावर गेली आणि वृत्तांमधून बाहेर पडून वृत्तीवर बोलू लागली. वाव. मुक्त छंदात बागडू लागली. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा. वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा. अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घरधनीण. अशी गृहघराने वेढलेली, जखडलेली, घरभर घुमणारी, भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त.
कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्ये घडवतात, मथळे पाडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी. कानामनाला गोड वाटणारी वाक्ये, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी. संध्याकाळी कातरवेळी, संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स, पुडकी नि पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती गार्गी, मध्यमवर्गी ती, त्या मथळ्यांची मालकीण, पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते. पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते, अधिक लवकर चहा व्हावा म्हणून. चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत. चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा पोरांच्या मन धरण्या, नोकरांच्या काचण्या, कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळाच शिणावटा. शिजवणारी ही तीच आणि शिजणारी ही तीच. एका अशिक्षित कष्टकरी बाईला अशा बाईंनी लिहिलेल्या कवितांना काय म्हणशील तू? बहिणाबाईंबद्दल बोलतेस. हो, नाही खरंच आपल्या भाषेचं नशीब थोर म्हणून आपल्याला रखरखीत उन्हात राबताना शब्दांचं चांदणं पाडणारी प्रतिभासंपन्न कवयित्री लाभली. स्वतः निरक्षर असूनही इतक्या पिढ्यांना शिकवणारी पहिली शिक्षिका लाभली. खास अहिराणी भाषेतला गोडवा, संत वाङ्मयाचे संस्कार, घरात आणि शेतात केलेलं इमॅजिनेशन आणि निरीक्षणाचं अप्रतिम मिश्रण आणि खास ग्रामीण उपहासातलं शाश्वत सत्य म्हणजे बहिणाबाई. मराठी कवयित्रींच्या झाडावरचं कधीही जुनं न होणारं हे फूल. आणि म्हणूनच आज 60-70 वर्षांनंतरही जेव्हा कुठूनही कधीही बहिणाबाईंची एखादी ओळ कानावर येते, तेव्हा गावाकडच्या कडक आजीनं मायेने डोक्यावरून हात फिरवल्यासारखा वाटतो. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर हल्या रे लाटा. मन लहरी लहरी, मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. उंडारल उंडारल जसा वारा वाहदा. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर. अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता होत भुईवर केलं गेलं आभायात. मन चपय चपय, मन चपय चपय त्याले नाही जरा धीर. तठे व्हईसनी इज आलं आलं धरतीवर. मन एव्हड एव्हड, मन एव्हड एव्हड जसा खाकसाचा दाना. मन केव्हड केव्हड आभायात भीमायन. देवा कसं दिलं मन, देवा कसं दिलं मन. असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी, काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं.
देवा असं कसं मन असं कसं रे घडल, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं. कसं ना, जेवढ्या काही माणसांचा जगण्याचा काळ असतो तेवढा इंदिराबाईंच्या लिहिण्याचा काळ आहे. म्हणजे त्यांचा पहिला संग्रह सहवासच्या रूपाने 1941 साली आपल्याला लाभला आणि 59 वर्षांनंतर म्हणजे चक्क 2000 साली निराकारच्या रूपाने त्यांनी आपला निरोप घेतला. गंगाधर गाडगिळांना आधुनिक मीरा वाटणाऱ्या इंदिराबाईंबद्दल रमेश तेंडुलकरांनी लिहिलं होतं, दवबिंदूत आभाळ धरावं तसं इंदिराबाई निसर्गाच्या भव्य रूपांना लहान गोजिरं रूप देतात. विलक्षण विविधतेनं स्त्री मनाचे रंग टिपलेल्या इंदिराबाईंची कवितांची असंख्य रूप आहेत. ही त्यातली 2 प्रातिनिधिक रूप, कापसाहून सौम्य, अलगद आणि दीर्घकाळ साऱ्यांच्या मनावर रेंगाळणारी. कुब्जा. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवरी चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण. मावळतीवरी चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव. डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे. पिसाहुनी सुकुमार काहीसे, पिसाहुनी सुकुमार काहीसे. देता घेता त्यात थरारे. मेजावरले वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला. मेजावरले वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला. देता घेता उमटे काही मिनातयाचा त्यावर जडला. असेच काही द्यावे घ्यावे, असेच काही द्यावे घ्यावे. दिला एकदा ताजा मरवा. असेच काही द्यावे घ्यावे. दिला एकदा ताजा मरवा. देता घेता त्यात मिसळला. गंध मनातील त्याहून हिरवा. गंध मनातील त्याहून हिरवा. मराठी कवयित्रींची कविता प्रेमात पडली तीही याच काळात. याच काळात स्त्री मनाचे, स्त्री पुरुष संबंधांचे वेगवेगळे पदर उलगडले. स्त्रीच्या मनात पुरुषांबद्दल असणाऱ्या वेगवेगळ्या भावनांना याच काळात कवयित्रींनी मोठ्या ताकदीनं वाट करून दिली. त्यातलं महत्वाचं नाव पद्मा गोळे, संजीवनी, प्रभा गणोरकर, अनुराधा पोद्दार. या कवयित्रींनी आपापल्या कवितांमधून स्त्री मनाच्या विविध छटा फार सुंदर पद्धतीने दाखवल्या आहेत. कवयित्री संजीवनी यांची कविता खेळ आपुला. खेळ आपुला 10 जणांचा. खेळ आपुला 10 जणांचा. प्रौढ हसे ओठांवर आणीत कुठे निघाला कुशल असे ना विचारण्याचा. खेळ आपुला 10 जणांचा. प्रौढ हसे ओठांवर आणीत कुठे निघाला कुशल असे ना विचारण्याचा. शतनजरांचा खडा पहारा चुकवीत अलगद निसटायचा. खेळ आपुला. खेळ आपुला 4 जणांचा. खेळ आपुला 4 जणांचा. लौकिक दोघाहून वेगळ्या परस्परांना ओळखण्याचा. खेळ आपुला 4 जणांचा. लौकिक दोघाहून वेगळ्या परस्परांना ओळखण्याचा. ती ओळख अवचित नजरेतून मनामनाला जाणवण्याचा. शतस्मृतींच्या चंद्रमण्यांनी कणाकणातून पाझरण्याचा. खेळ आपुला. खेळ आपुला एकपणाचा. खेळ आपुला एकपणाचा. वियोगातल्या संयोगाचा.
खेळ आपुला एकपणाचा, वियोगातल्या संयोगाचा. खेळ आपुला असे नसेचा. खेळ आपुला. माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ, जवळजवळ रात्रच. माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ, जवळजवळ रात्रच. पण बोळातून गल्ल्यातून घराकडे वळत गेलेली पायाखालची वाट दिसत जाते, रस्त्यावर दिवे नसतानाही. पायांना सापडत जाते जुन्या घराचे सारवलेले अंगण. वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचीत माझे हात दार ढकलतात. साखळी वाजते. आतून हळूच आवाज येतो, आलीस बाई, ये. जुन्या घराच्या सुरकुतलेल्या पायांवर डोके टेकवून अंगणात पाऊल टाकले तेव्हा अंगणात पेरणीच्या बियाणाचे ढीग होते. पोरवयात कोण्या नव्या घराचे तांदूळ पायाने सरकवून जाण्याऐवजी आपल्याच घरातले दाणे पायांना चिकटवून मी बाहेर पडले. दार हलकेच किलकिले करून जुने घर मला जाताना पाहत राहिले. गळ्यातला आवंढा गळ्याशी सांभाळीत बदलत्या काळाचा वारा अंगावर घेत जुने घर पुटपुटले. इथले पुरुष सुद्धा शिक्षणासाठी बाहेर नव्हते गेले आणि आता तर ही पोरही. खूप वणवणून थकलेल्या जनावरांना घरी परतावे पाहण्यासाठी तशी दार लोटून मी घरात शिरते तेव्हा असंख्य सुरकुत्या पडलेले जुने घर आवेगाने थरथरते, हळूच उसासा सोडते, बाहेर गेलेल्याने सुखरूप परतल्याचा. मी फक्त हातीपायी धड घरी आले आहे हे मी जुन्या घराला सांगत नाही. मी फक्त हातीपायी धड घरी आले आहे हे मी जुन्या घराला सांगत नाही. फक्त त्याच्या कुशीत शिरते. पण त्याला ते कळले. हजारो हातांनी जुने घर मला गोंजारत राहते. कड जिरवीत मंद श्वास सोडित मला थोपटत राहते. कड जिरवीत मंद श्वास सोडित मला थोपटत राहते. या सगळ्या कवयित्रींच्या कविता सादर करण्यामागे काय हेतू होता माहितीये? या सगळ्याच एका अर्थानं लोपामुद्रा आहेत. आपापलं अस्तित्व घेऊन काळाच्या या प्रवाहात अलगद विरून गेलेल्या. त्यांचे चेहरे त्यांच्या कवितांच्या रूपानं प्रवाहातून वर काढणं हा या कार्यक्रमाचा हेतू होता. आणि दुसरा हेतू होता याच प्रवाहात माझाही चेहरा अलगद सोडून देण्याचा. पण या प्रवाहातली आणखी एक लोपामुद्रा होताना मी आपल्याला माझीच लोपामुद्रा हीच कविता ऐकवते. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा, मनावर कोरताना अस्फुटल्या रेषा. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा, मनावर कोरताना अस्फुटल्या रेषा. उधळते रानभर कुणी स्वप्न लूट. उधळते रानभर कुणी स्वप्न लूट. कोमेजून निजे कुठे एक बाळ मुठ. पाणावती डोळे तरी ओठांवर हसू. पाणावती डोळे तरी ओठांवर हसू. षड्जाचे रूप लागे सांजवेळी दिसू. अंधारली वाट तिला चांदणे लगडे. अंधारली वाट तिला चांदणे लगडे. साई होऊन मऊ होती स्पर्श ते कोरडे. माझे असणे घेतसे अशी चिरनिद्रा. माझे असणे घेतसे अशी चिरनिद्रा. विरुनी तुझ्या तौरे एक लोपामुद्रा. विरुनी तुझ्या तौरे एक लोपामुद्रा. X झकास आई शपथ.